सर्व धम्म बंधू भगिनींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधनाचा तिसरा भाग आज आपण सादर करीत आहोत. या तिसऱ्या भागाचा विषय आहे की बुद्धांनी परिव्राज्या का ग्रहण केली हा विषय आहे. या विषयाची मांडणी आपण 6 ते 7 मुद्द्यामध्ये करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे की 2 भागामध्ये चर्चा, परिचय आणि प्रथम खंड. दुसरा मुद्दा आहे की परिचय इंग्रजी आणि मराठी याचा दोन्हींचाही मी इथं स्पष्ट उल्लेख करणार आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की चर्चा फक्त परिचयातील कारणांचीच होईल. त्यानंतर अश्वघोषाचे बुद्धचरित्र, ललित विस्तार, महापदान सुत्त, अट्टकथा, जातक कथा यामधील परिव्राज्येचं जे वर्णन आहे ते आपण करणार आहोत. त्यानंतर सिद्धार्थाच्या परिव्राज्ये संदर्भामध्ये अनुत्तरित जे प्रश्न आहेत हाही मुद्दा आपण घेणार आहोत. आणि शेवटी निष्कर्ष, सारांश आणि अनुमान अशा पद्धतीने आपण मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. विषयाची चर्चा जी 2 भागामध्ये आहे, म्हणजे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले आहे की माझ्या पुनरुज्जीवित धम्माची संकल्पना समजून घ्यायची असेल तर प्रथम बुद्ध की कार्ल मार्क्स आणि प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे ग्रंथ वाचावेत. त्यानंतरच बुद्ध धम्म म्हणजे हा ग्रंथ वाचावा. बाबासाहेबांच्या आव्हानानुसार या 2 ग्रंथाचा आपण अभ्यास केल्यानंतर द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला जो परिचय लिहिलेला आहे बाबासाहेबांनी, या परिचयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी 4 प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्यावरती निर्णय करण्यासाठी, चर्चा करून आपल्याला निर्णय करण्यासाठी सांगितलेले आहे. जर आपण या 4 प्रश्नांचा निर्णय न करताच ग्रंथ अभ्यासाला सुरुवात केली तर मात्र आपल्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथामध्ये जे सांगायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचे कारण असे की परिचयातील प्रश्न परंपरागत, काल्पनिक व भेसळ केलेले आहेत. बाबासाहेब या विषयाशी सहमत होत नाहीत. या प्रश्नांची बाबासाहेबांना हवी असलेली उत्तरे पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथामध्ये दिलेलीच आहेत. परिचय आणि ग्रंथातील स्पष्टीकरण समजून घेतल्याशिवाय बाबासाहेबांची ग्रंथातील धम्म संकल्पना आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून परिचयातील जो पहिला प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तो पहिला प्रश्न की बुद्धांनी परिव्राज्या का ग्रहण केली हा विषय बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात 2 ठिकाणी दिलेला आहे. बघा, म्हणजे परिचयामध्ये पण बुद्धांनी परिव्राज्या का ग्रहण केली हा विषय दिलेला आहे आणि प्रथम खंडामध्येही बाबासाहेबांनी हा विषय दिलेला आहे. दोन्ही ठिकाणी परिव्राज्या का ग्रहण केली हा विषय समान असला तरी दोन्ही ठिकाणचं स्पष्टीकरण आणि विश्लेषण मात्र वेगळं आहे. परिचयात परिव्राज्या का ग्रहण केली याचे कारण म्हातारा, रोगी, मृत व्यक्ती व संन्यासी पाहिल्याचे दिलेले आहे. ते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र नाकारलेले आहे. आणि पहिल्या खंडात परिव्राज्येचे कारण शाक्य आणि कोलियामध्ये रोहिणी नदीच्या पाणी संघर्षाचे दिलेले आहे. हे कारण बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारार्ह आहे. विषय जरी एक असला तरी बाबासाहेबांनी त्याची 2 भागामध्ये चर्चा केलेली आहे. परिचयातील चर्चा वेगळी आहे आणि प्रथम खंडातील चर्चा वेगळी आहे. बाबासाहेबांनी परिचयातील कारणांची चर्चा स्वतंत्र करावयास सांगितलेली आहे. त्यामुळे आपण आज परिव्राज्या का ग्रहण केली या विषयाची परिचयाची कारणे दिलेली आहेत, फक्त त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. आता प्रथम परिचयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहू. एक छोटासा पॅरेग्राफ आहे, तो इंग्रजीचाही पॅरेग्राफ तुमच्या समोर ठेवतो आणि त्याचा मराठी अनुवादही तुमच्या समोर ठेवतो. वाय डिड द बुद्धा टेक परिव्राज्या, म्हणजे शीर्षक आहे किंवा हा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि with a view to raise a discussion in these problems, I propose to state them out here. The first problem relates to the main event in the life of Buddha, namely Parivrajya. Why did the Buddha take Parivrajya? The traditional answer is that he took Parivrajya because he saw a dead person, a sick person and an old person. This answer is absurd on the face of it. The Buddha took Parivrajya at the age of 29. If he took Parivrajya as a result of these 3 sides, how is it he did not see these 3 sides earlier?
these are common events occurring by hundreds and the Buddha could not have failed to come across them earlier. It is impossible to accept the traditional explanation that this was the first time he saw them. The explanation is not plausible and does not appeal to reason. But if this is not the answer to the question, then what is the real answer? याचा मराठी अनुवाद असा, बाबासाहेब आंबेडकर परिचयामध्ये म्हणतात की पहिला प्रश्न भगवान बुद्धाच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे आणि ती मुख्य घटना म्हणजे परिव्रज्या. भगवान बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह, रुग्ण आणि जरा जर्जर मनुष्य पाहिला म्हणून. वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. ह्या 3 दृश्यांची परिणती म्हणून जर त्याने परिव्रज्या ग्रहण केली असली तर ही 3 दृश्य तत्पूर्वी त्याला कधीच कशी दिसली नाहीत. ह्या शेकड्यांनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणं असंभाव्य होते. त्याने ह्याच वेळी प्रथम पहिल्या पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणं अशक्यच आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. मग हे जर त्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर खरे उत्तर कोणते? आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारतात की खरे उत्तर कोणते? बाबासाहेब बुद्धांच्या परिव्रज्येचे परंपरागत कारण नाकारून प्रश्न निर्माण करतात की हे कारण नसेल तर मग खरे कारण कोणते आहे? प्रश्न निर्माण करून त्याचं उत्तर देणं ही बाबासाहेबांच्या लेखनाची एक खास पद्धत आहे किंवा वैशिष्ट्य आहे. खरे तर वस्तुस्थिती अशी आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचे सविस्तर उत्तर त्यांनी पहिल्या खंडामध्ये दिलेले आहे. आणि काय उत्तर आहे ते? तर शाक्य आणि कोली यांच्या मधील रोहिणी नदीच्या पाण्याचा संघर्ष हे बुद्धाच्या ग्रहत्यागाचे खरे कारण असल्याचे त्यांनी सांगून त्याचे स्पष्टीकरण ही पहिल्या खंडामध्ये दिलेलं आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की खरे कारण माहीत असूनही प्रश्न विचारण्याचा उद्देश काय परिचयामध्ये? तर पहिल्या खंडात त्यांनी खरे उत्तर दिलेले असतानाही परिचयात मात्र प्रश्न करण्याचा बाबासाहेबांचा काय उद्देश असू शकतो? तर प्रश्न विचारण्याचा स्पष्ट उद्देश हा आहे की बुद्धाने परिव्रज्या का ग्रहण केली त्याची जी पारंपरिक कारणे दिलेली आहेत त्यावर सविस्तर आपण चर्चा केली पाहिजे अनुयायांनी. परिचयामध्ये फक्त पारंपरिक कारणांची चर्चा बाबासाहेबांनी करायला सांगितलेली आहे. चर्चा ही केली पाहिजे की पारंपरिक कारणांचा जन्म नेमका कोणी, कुठे व कसा केलेला आहे, कुठून ही पारंपरिक कारणं आली आणि तो करण्याचा नेमका उद्देश काय ही पारंपरिक कारणं देण्याचा, आणि पारंपरिक कारणे निरस्त करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. इथे चर्चा फक्त आणि फक्त पारंपरिक कारणावर करावयास पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आता आपण पारंपरिक ही सगळी जी 3 किंवा 4 दृश्यामधली जी कारणं आहेत किंवा ही दृश्य आहेत ही आली कुठून? तर अश्वघोषाचं बुद्ध चरित्र, त्यानंतर ललित चरित्र विस्तार ही जगातली, अश्वघोषाचं बुद्ध चरित्र आणि ललित विस्तार ही जगातली 2 मोठी बुद्धाची काव्यात्मक आणि ती संस्कृतमधली जी चरित्र आहेत आणि त्यालाच फॉलो जगातल्या सर्वांनी केलेलं आहे की त्याच्याच आधारे बुद्धाची जी जीवनचरित्र आलेली आहेत. त्यानंतर महापदान सुत्त जे त्रिपिटकामधलं आहे, त्यानंतर अट्टकथा आणि जातक कथा यामध्ये, आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर भारताच्या इतिहासामध्ये क्रमिक पुस्तकामध्ये सुद्धा की तथागत भगवान गौतम बुद्धांनी ग्रहत्याग किंवा परिव्रज्या का घेतली त्याचा माणूस, रोगी किंवा मृत व्यक्ती आणि संन्यासी हे वर्णन या ठिकाणी येतं. म्हणजे मूळ कुठे आहे? तर काव्यात्मक चरित्र आहे बुद्धाचं, त्याच्यामध्ये आहे, अट्टकथामध्ये आहे, जातक कथामध्ये आहे. ओरिजिनली या ठिकाणी हे सगळं आलेलं आहे आणि हे आपण अगोदरच्या भागामध्ये याचं सर्व स्पष्टीकरण पाहिलेलं आहे की बुद्धाने परिव्रज्या घेण्याचं कारण विपश्ची कुमार किंवा या सर्वांचं आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे आपण धर्मानंद कोसंबीद्वारा बुद्धचरित काव्यातील बोधिसत्व ग्रहत्यागाचा प्रसंग काय आहे तो आपण म्हणूया. म्हणजे जे बुद्धचरित्र काव्यात्मक आहे त्याच्यामध्ये हे आलेलं आहे, अट्टकथामध्ये आलेलं आहे, जातक कथामध्ये आलेलं आहे. म्हणजे ओरिजिन कुठे आहे? तर ओरिजिन हे जे काल्पनिक किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की यामध्ये ओरिजिन आहे, त्याबद्दल धर्मानंद कोसंबी बौद्ध धर्मावरील 4 निबंध या प्रसिद्ध ग्रंथात लिहितात की
29व्या वर्षी जेव्हा बोधिसत्वाने गृहत्याग करून अरण्यवास पत्करला त्यावेळी त्याला एक राहुल नावाचा मुलगा होता असे विनय पिटकातील महावग्य ग्रंथात आलेल्या राहुलच्या गोष्टीवरूनच दिसून येते। बोधिसत्व गृहत्यागाचा प्रसंग बुद्धचरित काव्यादी ग्रंथातून चमत्कारिक रीतीने वर्णिलेला आहे असं धर्मानंद कोसंबी म्हणतात आणि पुढे म्हणतात की सिद्धार्थाच्या वडिलांनी त्याला मोठमोठाले 3 राजवाडे बांधून दिले होते व तो त्या वाड्यातून बाहेर न पडता चैनीने कालक्रमण करी। पुढे अकस्मात त्याला बाहेर फिरावया जाण्याची इच्छा उत्पन्न झाली व तो आपल्या छन्न नावाच्या सारथ्यासह वर्तमान म्हणजे रथातून फिरत असता एक देवता व्याधिग्रस्त म्हातारा आणि मृत अशी रूपे अनुक्रमे धारण करून त्याच्या समोर आली। धर्मानंद कोसंबी म्हणतात हे छन्न सारथ्याकडून व्याधी जरा मरणाचे उग्र स्वरूप त्याला समजले व संसाराविषयी तीव्र वैराग्य त्याच्या मनात उत्पन्न झाले। इतक्यात ती देवता भिक्षुरूप धारण करून पुन्हा त्याच्या समोर आली व तिला पाहून त्याने गृहत्यागाचा दृढ निश्चय केला। या गोष्टी बुद्ध चरित्रातून सविस्तर वर्णिलेल्या आहेत परंतु या धर्मानंद कोसंबी सुद्धा मान्य करत नाहीत। आता विपस्सी कुमारचं जर चरित्र सोडलं तर भिक्खुनी विजया मैत्री यांनी त्यांच्या बुद्ध धम्म भ्रांतिया और समाधान भाग 2 या पुस्तकामध्ये सिद्धार्थाचा गृहत्याग की देश निकाला मध्ये लिहिलं आहे की सिद्धार्थाच्या परिव्रजेची तथाकथित कारण ही 4 दृश्याच्या घटना सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत। याचा संदर्भ मूळ त्रिपिटकामध्ये कोठेही मिळत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु ही घटना सिद्धार्थाच्या पूर्व बुद्ध बोधिसत्व विपस्सी कुमार याच्या जीवनात घडलेली आहे असे वर्णन दिघनिकायातील महापदांसुत्तामध्ये मिळते परंतु गौतम बुद्धाच्या संदर्भामध्ये मात्र त्रिपिटकामध्ये कुठेही मिळत नाही। हा संदर्भ कुठे आहे? हा संदर्भ अट्टकथा मध्ये आहे, हा संदर्भ काव्यात्मक चरित्रामध्ये आहे। याची चिकित्सा करताना डॉक्टर आह साळुंके सुद्धा या निष्कर्षाप्रती पोहोचतात। ते दोघांचा संबंध जोडण्याबाबत म्हणतात की जरी या 4 घटना विपस्सी कुमारच्या जीवनातून घेऊन सिद्धार्थाच्या जीवनाबरोबर जोडल्या असतील तरी हे कारण सिद्धार्थाच्या गृहत्यागाचे मानले जाऊ शकत नाही। याच्याशिवाय विपस्सी कुमारचं अस्तित्व तसेच या 4 दृश्यांना पाहणे या प्रसंगाच्या ऐतिहासिकतेवरती सुद्धा डॉक्टर आह साळुंके शंका घेतात। ही गोष्ट एकदम तर्कशुद्ध आहे। साळुंके म्हणतात की ही गोष्ट एकदम तर्कशुद्ध आहे की जी गोष्ट विपस्सी कुमारची सांगितली गेली आहे तिला जबरदस्तीने सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील सांगणं ही सरासर बेईमानी आहे आणि जर संन्यास घेण्यासाठी याच 4 घटना कारण अथवा जबाबदार असतील तर मग 29 वर्षापर्यंत वाट पाहण्याचे कारणच काय? तसेच यशोधराबरोबर विवाह तरी कशाला मग? अशा प्रकारे काव्यात्मक चरित्र जातक कथा अट्टकथातील गृहत्यागाचं कारण काल्पनिक व सत्यावर आधारित नाही हे मात्र स्पष्ट होतं। आता दुसरा याच्यामधला भाग समजून घेण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरित्राविषयी त्रिपिटकामध्ये म्हणजेच निकायामध्ये म्हणजेच त्रिपिटकामध्ये जे 32 ग्रंथ आहेत त्या 32 ग्रंथामध्ये बुद्धाच्या परिव्रजेच्या संदर्भामध्ये कुठे कुठे संदर्भ आहे तेही आपल्याला पाहण्याची आवश्यकता आहे। त्यातला पहिला जो संदर्भ आहे तो मध्यम निकायामध्ये राजवग्ग यामध्ये बोधी राजकुमार सुत्तामध्ये पहिला संदर्भ आपल्याला परिव्रजेच्या संदर्भामध्ये मिळतो। तो अशा पद्धतीने आहे की एकदा भगवान बुद्ध सुसुमारगिरीच्या मृगदाव वनात विहार करीत होते। वासवदत्ता उदयनचा मुलगा बोधिराजकुमार आईच्या गर्भातूनच तो बुद्धाचा भक्त होता असं म्हटलेलं आहे। त्याने भगवंतास आपल्या कोकणत नावाच्या विश्वात सुंदर आणि अद्भुत प्रसादात स्वागत करण्यासाठी वस्त्रांच्या पायघड्या अंतरल्या। त्यावेळी भगवान बुद्धाने आनंदाकडे पाहिले। त्यावर आनंद म्हणाला की राजकुमार, भगवान पायघड्यावरून चालणार नाहीत कारण सामान्य जनसमूहाकडे पाहून चालले पाहिजे। तुम्ही राजा आहात म्हणून पायघड्या टाकल्या, पण गरिबांनी काय टाकावे? राजकुमाराने पायघड्या उचलून घेतल्या आणि भगवान कोकणद प्रासादामध्ये गेले। त्यांचे तेथे भव्य स्वागत केले। त्यानंतर त्यांनी सर्वांस धम्मोपदेश दिला आणि स्वतःचे चरित्र वर्णन त्यावेळेस केलेलं आहे। भिक्खुनी विजया मैत्री यांनी म्हटलेलं आहे की बोधिराजकुमार नावाच्या उपासकाच्या घरी जेवण केल्यानंतर चर्चेच्या दरम्यान बोधिराज म्हणते मला असे वाटते की सुखाद्वारे सुख
प्राप्त केले जाऊ शकत नाही, तर शरीराला त्रास देणारी तपस्या करूनच उच्च लक्ष्य मिळवले जाऊ शकते. याच्या उत्तरादाखल बुद्धांनी त्यांच्या स्वतःच्या गृहत्यागासंबंधीच्या आठवणी सांगताना म्हटले की मी सुद्धा तरुण होतो तेव्हा तुझ्यासारखाच विचार करीत होतो. तेव्हा मी माझ्या आई वडिलांना रडत असताना सोडून परिव्रज्या घेतली. मॅक्झिम निकायामधील राजवग्ग या सुत्तामध्ये हा प्रसंग दिलेला आहे. तो संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. त्यानंतर दुसरा जो संदर्भ आलेला आहे परिव्रज्येच्या संदर्भामध्ये, तो सुत्त निपातातील आत्तदंड सुत्त यामध्ये आलेला आहे. यामध्ये म्हटलेलं आहे, त्याची जी गाथा आहे, त्या 3-4 गाथा आहे ते तुमच्या समोर मी ठेवतो. म्हणतात की आत्तदंडा भयं जातं जनपसत्त मेधकं सवेगं कित्तई सामी यथा सव्विजतं. याचा अर्थ असा गाथेचा आहे की तथागत म्हणतात की शस्त्र हाती धरणे मला भयावह वाटले, त्यामुळे हे लोक कसे युद्ध करतात ते तर पहा, आणि त्यापासून मला वैराग्य कसे उत्पन्न झाले हे मी तुम्हास सांगतो. पुढच्या गाथेत म्हणतात की फंदमान पज्जंग दिसवा मच्छे अप्पो उदे गाथा यथा आज्य मज्जे ही बारुद्दे दिसवा मग भयमाविसी. याचा अर्थ तथागत म्हणतात की थोडक्या पाण्यात जशी मासळी तडपडते तसेच एकमेकाबरोबर विरोध करून तडपडणारी जनता पाहून माझ्या अंतकरणात भीती निर्माण झाली. तिसरी गाथा आहे समंत सरो लोको दिसा सब्बा समेरिता इच्छा भवन मत्तमो नाध्यसासी अनोसितं ओसाने त्वेव बॅरू द्वे दिस्वामे अरती अहो. याचा अर्थ तथागत म्हणतात की मला सगळीकडे असार दिसू लागले, सगळीकडे कंपायमान वाटत होते, त्यातून निवाऱ्याची जागा शोधून हे निर्भय स्थान मला कुठेही मिळाले नाही, कारण शेवटपर्यंत सगळे मानव प्राणी एकमेकाविरुद्ध होत असलेले पाहून माझा जीव उबगून गेला होता. मला ग्रस्ताश्रम तर अडचणीचे आणि उकिरड्याचे स्थान वाटू लागले आणि प्रवज्जा स्वच्छ व मोकळी हवा वाटली, म्हणून मी प्रवज्जा ग्रहण केली. हा दुसरा संदर्भ आहे. तिसरा जो संदर्भ आहे त्रिपिटकामधल्या ग्रंथामधला तो मध्यम निकायामधलाच आहे. भिक्खुनी विजया मैत्री यांनी लिहिले आहे की निघंटपुत्त सच्चक जो बुद्धाचा निंदक होता, त्या सच्चकाबरोबर चर्चा करताना एका प्रसंगी बुद्धाने आपल्या परिव्रज्या संबंधीच्या आठवणी सांगताना म्हटले होते की बुद्ध होण्याच्या पूर्वी माझ्या मनात विचार आला होता की ग्रस्त जीवन परेशानीने भरलेले आहे, याच्या विरुद्ध परिव्रज्या म्हणजे मोकळे आकाश आहे. ग्रस्ती जीवनात परिशुद्ध निर्दोष धम्माचे आचरण करणे सोपे नसते. शेवटी मी गृहत्याग करून अनागरिक बनून परिव्रज्या का घेऊ नये असा विचार मनात आल्यानंतर मी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध परिव्रज्या घेतली. चौथा जो संदर्भ आहे तो मध्यम निकायमधला आर्य पर्य संसुत्त या संदर्भातला आहे. तो असा की एकदा श्रावस्तीमध्ये भंते आनंदने रम्यक ब्राह्मणांच्या आश्रमामध्ये कथा आयोजित केली होती. त्यावेळी भगवान बुद्धांनी आपले पूर्व अनुभव म्हणून स्वचरित्र ह्या सुत्तात सांगितलेले आहे. तेव्हा तथागत बुद्धाने भिक्खूंना उपदेश देताना आर्य आणि अनर्य अशा 2 प्रकारच्या परीक्षणा सांगितल्या. बुद्ध म्हणतात जन्म, व्याधी, मरण, शोक आणि संक्लेश असले स्वतःचे गुणधर्म झाल्यावर असेच समान गुणधर्मयुक्त पदार्थांचा शोध करणे हे अनरीय पर्यवेक्षण होते. तशाच प्रकारे पुत्र, पत्नी, दासी, दास, भेड, बकरी, कोंबडी, डुक्कर, हत्ती, गाई, घोडे, सोने, चांदी यामध्ये अडकून अविचारी होऊन आसक्त होऊन त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अनरीय पर्यवेक्षण होत. आता याच्या उलट आर्य म्हणजे सर्वोत्तम निब्बाणाचा शोध घेणे हे आर्य पर्यवेक्षण आहे. नंतर ते स्वतःच्या बाबतीत सांगतात की मी सुद्धा बोधी प्राप्त करण्यापूर्वी बोधिसत्व अवस्थेमध्ये अनरीय पर्यवेक्षण करत होतो, परंतु नंतर माझ्या मनात आले की आर्य पर्यवेक्षण करायला पाहिजे. तेव्हा मग आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी परिव्रज्या घेतली. 5वा जो संदर्भ आहे तो अंगुत्तर निकायामधला सुखुमॉल सुत्तात आहे. माशे भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास या ग्रंथात लिहितात की भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास या ग्रंथात अंगुत्तर निकायातील 3ऱ्या निपाताच्या सुखुमल सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, मी कोमल प्रकृतीचा होतो, परम सुकुमार
प्रकृतीचा, अत्यंत सुकुमार प्रकृतीचा होतो. भिक्खूंनो, माझ्या पित्याच्या घरी पुष्कर बनविलेल्या होत्या. एकीत निळी कमळे म्हणजे उत्पल फुलत होती, एकीत लाल कमळे म्हणजे पद्म फुलत होती, एकीत शुभ्र पांढरी म्हणजे पुंडरीक कमळे फुलत होती. हे सर्व माझ्यासाठीच होते. भिक्खूंनो, त्या समयी मी काशी येथीलच चंदन वापरीत होतो. भिक्खूंनो, माझा शिरेटोप काशी येथेच बनवलेला होता. काशीमधले जाकीट म्हणजे कंचुका, काशीमधलेच निवेसन म्हणजे अंगात घालावायचे वस्त्र, काशीमधलेच उत्तरासंग म्हणजे अंगावर घ्यावयाचे वस्त्र. भिक्खूंनो, रात्री आणि दिवसा माझ्या डोक्यावर श्वेत छत्र धरले जात होते, कारण मला थंडी लागू नये, ऊन लागू नये, धूळ लागू नये, पालापाचोळा लागू नये, भुसा फोलपट लागू नये. भिक्खूंनो, त्या समयी माझे 3 प्रासाद होते, एक हेमंत ऋतूसाठी, एक ग्रीष्म ऋतूसाठी आणि एक वर्षा ऋतूसाठी. भिक्खूंनो, पावसाळ्याचे 4 महिने वर्षा प्रासादातून बाहेर पडत नव्हतो. त्या समयी मी तुहीय वादन म्हणजे वाद्यवादन आहे, कारण स्त्रियांनी घेरलेलं असं यामुळे. भिक्खूंनो, इतर दुसऱ्या घरामध्ये दास आणि नोकर चाकरांना आंबील आणि बारीक कणीचा भात दिला जायचा, पण माझ्या पित्याच्या घरी भिक्खूंनो दास आणि नोकर चाकरांना मांस, त्यांच्या उच्च प्रतीचा भात दिला जात होता. भिक्खूंनो, त्या समयी अशा प्रकारचे ऐश्वर्य भोगत असताना, तसेच काशी कोमल प्रकृती असलेल्या माझ्या मनात, तसेच अशी कोमल प्रकृती असलेल्या माझ्या मनात विचार आला की अज्ञानी सामान्य लोक स्वतः वृद्ध होणारे असून, स्वतः वृद्धत्वाच्या अधीन झालेले असून, अन्य दुसऱ्या वृद्धाला पाहून आपली अवस्था विसरून कष्टी होत असतात, लज्जित होत असतात, तसेच घृणा करीत असतात. मी सुद्धा वृद्धत्वाच्या अधीन होणारा असा आहे. जर मी स्वतः वृद्धत्वाच्या अधीन होणारा असून दुसऱ्या वृद्धांना पाहून कष्टी होईन, लज्जित होईन, तसेच घृणा करीन, तर ते मला शोभणारे नाही. भिक्खूंनो, अशा प्रकारे विचार करीत असता माझ्या मनात यौवना विषयाचा जो यौवनमद होता तो सर्व निघून गेला. भिक्खूंनो, अज्ञानी सामान्य लोक स्वतः व्याधीच्या अधीन होणारे असून, स्वतः व्याधीच्या अधीन होऊन अन्य व्याधीग्रस्ताला पाहून आपली अवस्था विसरून कष्टी होत असतात, लज्जित होत असतात, तसेच घृणा करीत असतात. मी सुद्धा व्याधीच्या अधीन होणारा आहे. जर मी स्वतः व्याधीच्या अधीन होणारा असून स्वतः व्याधीच्या अधीन होऊन दुसऱ्या व्याधीग्रस्तांना पाहून कष्टी होईन, लज्जित होईन, तसेच घृणा करीन, तर ते मला शोभणारे नाही. भिक्खूंनो, या प्रकारे विचार करीत माझ्या मनात आरोग्याविषयाचा जो आरोग्यमद होता तो मद माझा सर्व निघून गेला. भिक्खूंनो, अज्ञानी सामान्य लोक स्वतःच्या मृत्यूच्या अधीन होणारे असून दुसऱ्या मृताला पाहून आपली अवस्था विसरून कष्टी होत असतात, लज्जित होत असतात, तसेच घृणा करीत असतात. मी सुद्धा मृत्यूच्या अधीन होणारा असा आहे. जर मी स्वतः मृत्यूच्या अधीन होणारा असून अन्य दुसऱ्या मृताला पाहून कष्टी होईन, लज्जित होईन, तसेच घृणा करीत राहीन, तर ते मला शोभणारे नाही. आणि म्हणून भिक्खूंनो, या 4 प्रकारे विचार करीत असता माझ्या मनात आरोग्याविषयाचा आणि जीवनाविषयाचा जो जीवनमद होता तो सर्व मद निघून गेला. अशा प्रकारची जी 5 ते 6 संदर्भ जे आहेत ते निकायामध्ये मधले तुमच्या समोर मांडलेले आहेत. आपलं उद्दिष्ट एवढंच आहे, लक्षात ठेवा की पहिलं की बुद्धाच्या जीवनचरित्रामध्ये कुठे कुठे परिव्रजेचे संदर्भ आलेत आणि त्रिपिटकामध्ये नेमके कुठे कुठे संदर्भ आलेले आहेत, हे 2 भाग मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. आता या दुसऱ्या भागाचा जो निष्कर्ष आहे, म्हणजे याचं आपण निष्कर्ष बघू की जे संदर्भ दिलेले आहेत मध्यम निकायामध्ये, अंगुत्तर निकायामध्ये, आणि बुद्ध काय म्हणतात आणि त्याचा निष्कर्ष नेमका कसा असू शकतो तो पहा. भिक्खू विजया मैत्रेय यांनी निष्कर्षा संदर्भामध्ये लिहिलेलं आहे की वरील संदर्भातून सिद्धार्थाच्या परिव्रजे संदर्भात काही निष्कर्ष आहेत. बघा, त्यातला पहिला की या सर्व सूत्रात दिलेले विचार हे परिव्रजे नंतरचे आहेत. सिद्धार्थ असताना त्यांनी संन्यासाची भाषा केल्याचा कुठेही पुरावा मिळत नाही, असे काहीच म्हटल्याचा कुठेही पुरावा उपलब्ध नाही. प्रत्येक सूत्रामध्ये लिहिलेलं आहे की आई वडिलाच्या इच्छेविरुद्ध मी संन्यासी झालो, म्हणजे प्रत्येक सूत्राच्या शेवटी त्याच्या तोंडून सांगणे आहे की मी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध संन्यासी झालो. हे सुद्धा अतिशयोक्तीपूर्ण वाटते, हे सुद्धा योग्य वाटत नाही. कारण आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध परिव्रजेच्या गोष्टीवर अधिक भर देणं म्हणजे परिव्रजा घेण्याचं वास्तविक कारण आहे, हे लपवण्यासारखं आहे. त्यानंतर की सिद्धार्थाच्या जीवनातील अनेक प्रसंग पाहिल्यानंतर
त्यांनी अशी काही इच्छा म्हणजे परिव्रजा घेण्याची किंवा संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली असे कुठेही प्रमाण मिळत नाही। या सुत्तात सुद्धा बुद्धाच्या तोंडून जबरदस्तीने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तो स्वतः पहिल्यापासून संन्यासी बनू इच्छित होता। यामध्ये सुद्धा हे सत्य किंवा अर्धसत्य वाटतं, कारण त्याच्या 28 वर्षाच्या जीवनात तो सामाजिक आणि राजनीतिक समस्यांनी परेशान झाला, परंतु त्या सोडवण्यासाठी त्याने कधीही संन्यासी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचा कुठेही आपल्याला पुरावा उपलब्ध होत नाही। ग्रहत्यागाची त्यांनी चर्चा कधी केलेलीच नाही। सिद्धार्थाने यशोदाबरोबर विवाह केला होता, त्यांना एक मूल सुद्धा झाले, ते आपल्या स्वभावाच्या अनुरूप समाजसेवा तसेच राजकारण सुद्धा करीत राहिले। त्यांनी आपले आई वडील व यशोधराशी संन्यास घेण्याची चर्चा कधीच केली नाही। ते समाजाचे दुःख दूर करू इच्छित होते आणि सतत प्रयत्न सुद्धा करीत होते, परंतु ग्रहत्याग अथवा संन्यासी होण्याची चर्चा त्यांनी कधी सुद्धा केलेली नव्हती। मग संन्यास घेण्याचा निर्णय केव्हा, का आणि कसा झालेला आहे? तर संन्यास घेण्याचा निर्णय केव्हा, का आणि कसा झालेला आहे तो पारंपरिक कारणाने नाही। याचे जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये दिलेले आहे, ते आपण नंतर सविस्तर पाहणार आहोत। तर सिद्धार्थाच्या परिव्रजेनिमित्त होणारे जे अनुत्तरित अनेक प्रश्न आहेत त्याच्यातले काही प्रश्न तुमच्या समोर म्हणजे सपोर्टिंग पुरावा म्हणून तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो। सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाचे 4 घटनांचे तथाकथित पारंपरिक कारण अजिबातच तर्कशुद्ध अथवा तथ्यावर आधारित वाटत नाही। उलट याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो, यामुळे अनेक प्रश्न होतात। त्याचं उदाहरण म्हणजे 29 वर्षापर्यंत सिद्धार्थाने कधी म्हातारा माणूस, रोगी, मृत्यू आणि संन्यासी पाहिलेच नाही हे संभवत नाही। एका सामान्य मनुष्याच्या मनामध्ये हे प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो की त्याच्या महालात काम करणाऱ्यापैकी एक सुद्धा म्हातारा माणूस नसेल का? त्याच्या वडिलांच्या नातेवाईकात कोणी म्हातारा माणूस नव्हता काय? सर्व म्हाताऱ्या माणसांना सिद्धार्थापासून लपवणे शक्य होते का? तसेच महालात कोणी आजारी पडत नव्हता का? तसेच सिद्धार्थ स्वतः कधी आजारीच पडला नसेल का? तसेच त्याच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला नव्हता का? आणि झाला असेल तर तो सिद्धार्थापासून लपवणे शक्य होते का? त्याचे वय 28 सांगितले जाते। हे वय एक परिपक्व तरुणाचे आहे। 4-5 वर्षापासूनचं मूल आपल्या भोवती घडणाऱ्या घटना जाणून व समजून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते, परंतु 28 वर्षापर्यंत सिद्धार्थाने अशा घटना पाहिल्याच नसतील ही गोष्ट फारच अव्यावहारिक आणि अप्राकृतिक वाटते। महामायेच्या प्रसूतीनंतर 8 दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता। या गोष्टीने हे सिद्ध होते की महालात राहणारे आजारी पडत होते, त्यांचा मृत्यू होत होता। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे सिद्धार्थाच्या घरामध्ये जन्मापासूनच साधू संन्याशाचं येणं जाणं होतं। त्यांनी स्वतः ब्राह्मण ऋषीद्वारा शिक्षण घेतलेलं आहे असेही म्हटलं जातं, त्यामुळे संन्याशी पाहिलाच नव्हता ही गोष्ट एकदम खोटी सांगितली जाते। त्यामुळे सिद्धार्थाच्या जीवनासंबंधित प्रचलित असलेल्या इतर गोष्टी आपण पाहतो की लहानपणापासून सिद्धार्थाने समाज, प्रजा यांच्यामध्ये राहून कार्य केलं आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनातील सुखदुःखाच्या गोष्टींचा अनुभव आला होता, म्हणून त्यांनी या घटना पाहिल्या नव्हत्या हे कारण खोटे आहे असे सिद्ध होते। त्या परिव्रजेची कारणे खोटी असण्याचे स्पष्टीकरण, अजून काही स्पष्टीकरण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। सिद्धार्थाच्या जीवनातील अनेक प्रसंगांनी हे सिद्ध होते की सिद्धार्थच्या परिव्राजक होण्याच्या पारंपरिक गोष्टीत सांगितलेली कारणं खोटी आहेत। बौद्ध साहित्यातील अनेक प्रसंगाद्वारे ही गोष्ट स्पष्ट होते की लहानपणापासूनच सिद्धार्थला दुःखाची जाणीव होती। त्यातले काही प्रसंग असा की सिद्धार्थाच्या लहानपणीची एक घटना ज्यामध्ये देवदत्तद्वारा शिकार केलेल्या पक्षाला सिद्धार्थद्वारा वाचवणे, त्याच्यासाठी लढणे हे सिद्ध करते की सिद्धार्थ दुःखदायक गोष्टीशी परिचित होता। लहानपणीचा दुसरा प्रसंग आहे की 9 वर्षाचा असताना आपल्या कुटुंबाबरोबर शेतात पेरणी करण्यासाठी गेला होता, तेव्हा तिथे उघड्या अंगाने शेतात उन्हात काम करणारे शेतकरी, मजूर, म्हातारी सगळे त्यांनी पाहिले होते। सिद्धार्थाची मैत्रीण राजकुमारी यशोधरा गरिबांच्या वस्तीत आजारी लोकांची सेवा आणि मदत करताना पाहिले होते आणि त्यांनी हे सुद्धा म्हटले होते की या वस्तीत मी नेहमी येतो। यामुळे हे सिद्ध होते की सिद्धार्थाला गरिबी काय आहे हे चांगलेच माहीत होते। त्यांचे दुःख, त्याचा त्रास अशा अनेक समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या। गरिबी हेच तर सर्वात मोठं दुःख होतं।
वडिलांकडून परवानगी घेऊन ते आपल्या राज्यातील गावामध्ये फिरायला जात असत. त्यामुळे त्यांना हे कळत होते की समाजातील वर्णव्यवस्थेनुसार समाजात विषमता आहे, बहुजनांचं शोषण केलं जातं. त्यांनी हे ओळखलं होतं की सामाजिक विषमता हे मोठं दुःख आहे. विवाहाच्या नंतर राहुलच्या जन्मा अगोदरची गोष्ट आहे. यशोधरा एका गरीब आजारी मुलांची सेवा 1 आठवडा करीत होती आणि तो मुलगा मृत पावला. तेव्हा यशोधरा रडत असते. यशोधरेचे सांत्वन करताना सिद्धार्थ म्हणतो की गोपा, उद्या त्याच्या अंतिम संस्कारासाठी मी तुझ्याबरोबर येईन. आता तू रडून घे, त्यामुळे तुझ्या हृदयातील दुःख हलके होईल, कमी होईल. आपल्यापैकी प्रत्येकाला जन्म, वृद्धावस्था, रोग आणि मृत्यू यातून जावेच लागते. याचा अर्थ असा की सिद्धार्थाने केवळ मृत व्यक्तीला पाहिलेच नाही, तर त्याच्या अंतिम संस्कारामध्ये स्वतः सामील होऊन यशोधरेचे सांत्वन सुद्धा केलेलं आहे. यातून हे सिद्ध होते की सिद्धार्थ केवळ मृत्यूच्या सत्यतेला ओळखत होता आणि त्याचा स्वीकार सुद्धा करीत होता. अशा अनेक घटना सिद्धार्थाच्या जीवनामध्ये आपणाला पाहायला मिळतात. सारांशात्मक किंवा अनुमानात्मक भदंत आनंद कौशल्याने खूप सुंदर लिहिलेलं आहे. भदंत आनंद कौशल्यान यांच्यानुसार त्रिपिटकातील कोणत्याही ग्रंथात ग्रहत्यागाच्या पारंपरिक कथानकांचा कुठेही उल्लेख नाही, भदंत आनंद म्हणतात. त्यांचं मत असं आहे की म्हातारा, रोगी, मृत आणि संन्यासी यांना पाहून ग्रहत्याग केल्याची मान्यता अट्टकथात दिलेली आहे. ज्याला बुद्ध आणि इतर आचार्यांनी तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 1000 वर्षांनी परंपरागत सिंहल अट्टकथाचा आधार घेऊन पाली साहित्यामध्ये ह्या लिहिल्या होत्या. यावरून हे स्पष्ट होते की 4 दृश्यांची कथा ही बुद्ध चरित्राशी खूप वर्षानंतर अट्टकथा व संस्कृत काव्यचरित्राद्वारे जोडली गेलेली आहे आणि ती कथा मात्र खरी नाही. संपूर्ण विषय जो तुमच्या समोर मी ठेवलेला आहे की आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांनी या पारंपरिक कारणावर चर्चा करण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्यात आपण सांगितले की पारंपरिक कारणाचा जन्म कुठं झाला, कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि त्रिपिटकाच्या कुठल्या ग्रंथामध्ये आलेला आहे. अशा 2 मुद्द्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचा सारांश थोडक्यामध्ये की अश्वघोषाचं बुद्धचरित्र, जातक कथा, अट्टकथा, परिव्रजेच्या पारंपरिक कारणांचं इथं प्रथम वर्णन आलेलं आहे. हे वर्णन बुद्धाच्या नंतर शेकडो हजारो वर्षांनी केलेलं आहे. कोणत्याही साक्षी पुराव्याशिवायचं हे वर्णन आहे. बुद्धांच्या परिव्रजेची ही कारणे विश्वासार्ह नाहीत, हे वरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर निर्माण झालेल्या त्रिपिटकामध्ये जे निकायात संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ सुद्धा पारंपरिक कारणाकडे निर्देश करत नाहीत, तर ते बाबासाहेबांनी दिलेल्या कारणाकडेच निर्देश करतात. त्रिपिटकात पारंपरिक कारणांचा म्हणजे 4 दृश्यांचा उल्लेख कुठेही बुद्धाच्या संदर्भामध्ये अजिबात नाही. याला अपवाद विपस्सी कुमारचं चरित्र असेल. सिद्धार्थाच्या प्रात्यक्षिक जीवनातील घटनांची तुलना या पारंपरिक कारणांच्या बरोबर केली असता ही कारणे स्पष्टपणे खोटे आहेत हे सिद्ध होते. यावरून अनुमान असं की सिद्धार्थ गौतमाने परिव्रजा ग्रहण करण्याचे कारण म्हातारा माणूस, रोगी व्यक्ती, मृत व्यक्ती, संन्यासी नसून शाक्य आणि कोलीय यांच्यात रोहिणी नदीच्या पाणी संघर्षासाठी योजलेले युद्ध हे आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन एकदम विश्वासार्ह आहे. याची माहिती आपण पहिल्या खंडाचा अभ्यास करताना पाहणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले आभार. योग्य वाटत असेल तर धम्मकार्यास योगदान समजून व्हिडिओ आपल्या संपर्कातील सर्वांना फॉरवर्ड करावा. सबस्क्राईब केले नसेल तर करावे. चांगल्या कॉमेंट्स व सूचनांची अपेक्षा ठेवून आपणास हा विषय इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम.